नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 20 जुलै 2026 ते 26 जुलै 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आपण बघत आहात आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला। आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सुरू करूयात मेष राशीला। मेष राशीपासून जर सुरुवात केली तर मेष राशीला एवढा सल्ला देईल की सर सलामत तो पगडी 50। म्हणजे हा आठवडा आपल्या आरोग्याशी अवतीभवती फिरणारा आहे। आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल। कोणतंही दुखणं डोक्यावर काढू शकतं, ते अंगावर झटकून चालणार नाही, ते हलक्यात घेऊन चालणार नाही। त्यासाठी मात्र आपल्याला वेळेवरती औषध उपचार करावे लागतील। असं जर झालं तर ठीक, नाहीतर ती व्याधी वाढेल। महिलांनी किंवा पुरुषांनी सुद्धा वाहन सावकाश चालवा। भाजण्याचे प्रकार होऊ शकतात, कापण्याचे प्रसंग येऊ शकतात, वादविवाद होऊ शकतात, अडचणी येऊ शकतात, आर्थिक नुकसान होऊ शकतं। असं सगळं हा कालावधी अशा स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळेल। म्हणून या आठवड्यामध्ये कोणाशी वादविवाद होणार नाहीत याची जर काळजी घेतली गेली तर हा आठवडा शांतपणे कसा बसा पार करता करता तुमची दमछाक होऊन जाणार आहे। मेष राशीवाल्यांनी ती तयारी आपली असली पाहिजे आणि उपासना मात्र चालू ठेवा सूर्यनारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीच्या मंडळींसाठी पहिला सुरुवातीचाच कालावधी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, पुढचा काही महत्त्वाचा नाहीये। जे काही निर्णय घ्यायचे, जे काही व्यवहार करायचे, जो काही ऑर्डर द्यायची आहे ती आपल्याला सुरुवातीलाच देता आली पाहिजे। ती जर या आठवड्यामध्ये दिली तर आपल्याला या आठवड्यामध्ये काही लाभाचे मात्र चान्सेस आहेत। मग तो आपल्याला कामाच्या माध्यमातून आहे, शेअर मार्केटमधून आहे, त्याच्यानंतर पार्टनरशिपमधून आहे, अशा स्वरूपाचे लाभ होणार आहे। पण ते सगळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये, नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आपलाच एखादा व्यवहार दुसऱ्यावरती सोपवला आणि तो चौपट झाला असं होता कामा नये। त्यासाठी मात्र प्रत्यक्ष आपल्याला उभं राहावं लागेल आणि ते जर झालं तर आपला तो देखील व्यवहार व्यवस्थितपणे पार करता येईल। नाही तर दुसऱ्यावरती जर विषम झाला, त्याचा कार्यभाग बुडाला, अशी स्थिती आपल्याला या आठवड्यामध्ये अनुभवता येईल आणि ते टाळता आलं पाहिजे। एका वेळेला पत्नीवर सोपवा किंवा पतीवर सोपवा ती जबाबदारी, चालेल, हरकत नाही। आपली एखादी व्यक्ती तिथे असली पाहिजे, आपण तिथे नाही आहोत पण आपल्या जागी मात्र आपली हक्काची व्यक्ती तिथे असली पाहिजे, जेणेकरून तो व्यवहार, ते काम जे आहे ते पूर्णत्वाला जाऊ शकेल। म्हणून वृषभ राशीवाल्यांनी उपासना करायची लक्ष्मीनारायणाची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, कुठेही आपल्याला अडचणीची नाही। पण हा आठवडा 3 टप्प्यात वेगवेगळा जाणार आहे। पहिला टप्पा वेगळा, दुसरा टप्पा वेगळा, तिसरा टप्पा वेगळा। सुरुवात एका टप्प्यातून होणार आहे, तो टप्पा आहे आपल्या आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा, प्रवासाचा, फिरण्याचा, हिरण्याचा, शॉपिंग करण्याचा, मित्रांमध्ये वेळ घालवण्याचा, अनाथ आश्रमात जाऊन एखाद्या व्यक्तींना दान करण्याचा, अशी सुरुवात मात्र होणार। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्यावं लागणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कुठेतरी मग स्वतःवर लक्ष द्यावं लागणार। एकावरती एक पाऊलं जरी नसली, 3 विरुद्ध भाग आहेत, पण तिघांनाही मात्र तोंड देता देता मात्र आपली काय वेळेला अडचण होऊन जाते। मग एकाच वेळेला आपल्याला इकडे लक्ष द्यावं की तिकडे लक्ष द्यावं, तिकडे लक्ष द्यावं की काम करावं की व्यवहार, म्हणजे इतकं एकदम बिझी आपण म्हणतो ना, आपलं सगळं गणित बिझी होत चाललेलं आहे। पण उत्तम घडेल, चांगलं घडेल आणि हा आठवडा जो आहे आनंदाचा असेल। भले काही पैसे नाही मिळालेत पण समाधान मिळालं, कारण कित्येक वेळेला पैसा काही सर्वस्व थोडी असतो। समाधान मिळणं, सुख मिळणं, आनंद मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात, त्या आपल्याला या आठवड्यामध्ये प्राप्त होतील। इतका उत्तम आठवडा आपल्याला बघायला मिळेल। मेष राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपती बाप्पाची। पुढे आहे कर्क राशी। कर्क राशीवाल्यांसाठी तर हा कालावधी अतिशय महत्त्वाचा जाणार आहे, पराक्रमाचा आठवडा आहे। सुरुवातीच्याच कालावधीमध्ये काही विशेष मोठ्या मोठ्या घटना अशा काही घडतील की ज्या आपल्याला थक्क करणाऱ्या असतील, सुखद धक्का देणाऱ्या असतील आणि एक वैभवशाली काहीतरी इतिहास आपण घडवू शकू। इतकं अनुकूल काहीतरी आपल्या हातून घडेल, आपल्या कामाच्या ठिकाणी घडेल, आपल्या नोकरीच्या ठिकाणी घडेल आणि जेवढे आपलं स्थान मोठं असेल तेवढे आपल्या हातून मोठं काम घडेल।
आणि छोट्या कामामध्ये जरी आपण असूत, कारण कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, काम ते कामच असतं, पण ते आपण किती मन लावून करतोय त्याच्यावर सगळं गणित असणार आहे. कारण या आठवड्यामध्ये तुमच्या सगळ्या परीक्षांचा निकाल तुम्हाला मिळणार आहे. कारण याच आठवड्यामध्ये जो परीक्षा दिल्या गेल्या होत्या त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि ते रिझल्ट असं काही तुम्हाला आनंद देऊन जाईल की तुम्ही हा आठवडा स्मरणात राहील. याचं कारणच असंच आहे, कारण सध्या राशीला गुरु तुमच्या राशीतून फिरतोय, शिवाय गुरुची दृष्टी भाग्यावर जातेच आहे, शिवाय राशीला सध्या शनी महाराज भाग्यातून भ्रमण करतायत, तर तुमच्या राशीला नवपंचम योगात आहे. मग जर इतक्या वर्षापासून जे ग्रहमानांचा आपण खडतर प्रवास करत 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 इथपर्यंत पोहोचलो आहोत, तर आता सगळं कसं जुळून आलं. एखाद्या मनातला व्यवसाय पार्टनरमध्ये करायचा होता, कसा जुळून आला. मला हीच नोकरी करायची होती, कशी जुळून आली. म्हणजे कित्येक वेळेला आपण म्हणतो ना की गुरुजी माझ्या मनामध्ये असलेल्या क्षेत्रामध्ये मी आज पाऊल ठेवलं. मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, जे कोणते क्षेत्र तुम्हाला आवडीचं असेल, समाजकार्याचं क्षेत्र असेल, तिथे मात्र कुठेतरी आपला प्रवेश होऊन आपला डंका वाजायला सुरुवात होईल. इतका उत्तम कालावधी आपल्यासाठी आलेला आहे. कुठेही चिंता करू नका, फक्त एवढं आहे, मन स्थिर ठेवा, मन मात्र विचलित होऊ देऊ नका. कर्क राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायची या आठवड्यामध्ये, करायची महादेवांची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी हा कालावधी सुद्धा अनुकूल आहे, तो तसाच जाणारा आहे. फक्त ग्रहमानांची साथ नसल्यामुळे आपल्याला संघर्षाची तयारी असली पाहिजे. कारण ह्या कालावधीमध्ये 100% तुम्ही जेव्हा योगदान देणार तेव्हा तुम्हाला 70% रिझल्ट हातामध्ये पडणार. ते 100पैकी 100च होते, 35% नशिबाने कापलेत, अशी जी काही भावना आहे ती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आणि तो जो काही प्रसंग आहे तो मात्र आपल्याला कॅप्चर करता येईल. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं ना की आपण काही वेळेला तर इतकं योगदान देऊन सुद्धा काही मिळत नसतं. चला त्या मनाने का होईना आपलं काहीतरी तर मिळालं ना, कुठेतरी समाधान तर मिळालं ना, आधी मी नापास तर झालो नाही ना, आणि समजा पास झालो तरी काठावर पास झालो, नापास तर नाहीच नाही. ही जी काही भावना असते ती तुम्हाला बघायला मिळेल आणि तीच तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण ह्या कालावधीमध्ये तुम्हाला भाग्याची साथ नाही, मित्राची साथ नाही, कुटुंबाची साथ नाही, जोडीदाराची साथ नाही, पार्टनरची साथ नाही, एकटे पडल्याची स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो प्रवास सध्या सुरूच आहे आणि 6 जून पासून तो अजून सुरू झाला मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे आता तर एक 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 करून सगळे बाजूला व्हायला लागले की काय, एकांत वाट वाटायला लागलेली. आता प्रवास एकटा सुरू झालेला आहे आपला. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण 2 पावलं पुढे जाऊन काहीतरी प्रगतीचे मार्ग आपला आपण स्वतः निर्माण करतो, तो जो काही स्वाभिमान आहे आपला तो जेव्हा जागा होतो आणि आपला आत्मविश्वास कुठेतरी वाढायला लागतो, ह्या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये बघायला मिळतील. म्हणून सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची विष्णुदेवांची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाले तर सध्या काय 5 उंगल्या घीमध्ये जायत, त्यांच्या त्या असणारच आहेत. त्यांच्या काय आता त्यांना उंगली टेढी करायची पण गरज नाही आहे. कारण ह्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी मनसोक्त त्यांना आनंदाने व्यथित करता येतील. मनात ठरेल ती गोष्ट घडेल. मला आता म्हणजे माझ्या सकाळी उठल्यापासून मी जो काही दिवसाचा प्लॅनिंग केला होता तो प्लॅनिंग रात्रीपर्यंत तसाच झाला. कुठेही बदल झाला नाही, कुठेही अडचण आली नाही, कुठेही वादविवाद झाला नाही. मला सगळ्यांना वेळ देता आला, मला कुटुंबाला वेळ देता आला, मला मित्रांना वेळ देता आला. म्हणजे मनामध्ये कोणती अशी वाईट भावना नाहीच ना हो. किती उत्तम गोष्ट आहे बघा बरं, छान आहे की नाही. आणि असं व्हायला हवं आणि तुमच्या बाबतीमध्ये असं घडत राहू, तुम्हाला शुभेच्छा आहेच माझ्या, कायम होऊच द्या तसं. पण प्रत्येक दिवसाचा मात्र ज्यावेळेला अशा प्रकारे लाभ होतो, तो लाभ आपल्याला जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेला त्याचा जे काही अजून वाढ आपण म्हणतो ना, वाढ, समाधानी माणसाने कधी राहूच नाही हो. कित्येक लोक आम्हाला भेटतात, गुरुजी बस झालंय आमचं आता करून, एक 1 BHK फ्लॅट घेतलेला आहे, रिटायरमेंट झालेलं आहे, काही आम्हाला आता काही कसंच आहे. कशासाठी? अरे होऊ दे ना लाभ, होऊ दे ना लोभ, काय हरकत आहे. आपल्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढं आपण करू ना, अजून काय हरकत आहे. आज आपण आजकाल बघतो ना अनेक लोकांना 80-80 वर्षाचे लोक काम करतात ना, आपण 60मध्ये रिटायरमेंटचा विचार करतोय. तर तसं करू नका. कारण हा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये आपण जेवढं पळू ना तेवढं मिळवतच जाऊ.
जेवढे संपर्क वाढवू तेवढा फायदा होतच जाईल. जेवढे संबंध प्रस्थापित करू आपल्या पुढच्या पिढीला त्याचा लाभ होत जाईल. म्हणजे ही जो काय कालावधी सुरू आहे, मला आणि माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा माझा काहीतरी लाभ होतो आहे. इतकी उत्तम ग्रहमान तुम्हाला सध्या सुरू आहेत. म्हणून कन्या राशीवाले उपासना करतील शिवशक्ती देवाची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांची गाडी पहिल्यांदाच डगमगून जाईल. खरं तर प्रवासाने तिची सुरुवात होईल, मग तीमध्ये पंक्चर होईल, मग तिला काहीतरी अडचणी येईल, मग तिचं इंजिन ब्लॉक होईल. गाडी म्हणजे काही फोर व्हीलर नाही बरं का, तुमची स्वतःचीच गाडी, म्हणजे तुम्ही स्वतः. कारण तुम्हाला या कालावधीमध्ये बसणार आहेत फटके. फटके म्हणजे मारणं नाही, फटके म्हणजे नुकसान, आर्थिक, शारीरिक, मानसिक धक्के. कोणाकडनं? जवळच्या लोकांकडनं. काय झालं? केसाने गळा कापला माझा. ही जी काही भावना आहे ही सुरुवातीला बघायला मिळेल. काय उपयोग झाला? ज्या व्यक्तीसाठी मी एवढं योगदान देत होतो, ज्या व्यक्तीसाठी मी 24 तास उभा राहत होतो, त्याच्या संकटामध्ये, त्याच्या कार्यामध्ये, पण आज मला गरज पडली आणि मला मात्र खड्यासारखं बाजूला केलं. इतकी वाईट भावना मनामध्ये तयार होणं फार दुःखद गोष्ट असते. आणि तशा स्वरूपाच्या काही गोष्टी याच आठवड्यामध्ये सुरुवातीलाच घडतील आणि ती मात्र पचवायची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. ते दुर्लक्ष करता आलं पाहिजे किंवा त्या टाळता आलं पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं की मध्यस्थी नाही करायची, कोणामध्ये पडायचं नाही. आपल्याला आपण आपल्या कामावर लक्ष जर दिलं तर ह्या गोष्टी टाळू शकतो आपण. पण जमत नाही ना, कारण त्याला आपण आपलं मानलेलं असतं. आणि तिथे ज्या वेळेला दगाफटका होतो ना, ती मात्र टोचणी बोचणी मनाला असते आणि तीच या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. नंतर ती गोष्ट सावरून जाईल, वेगवेगळे सगळं संपून जाईल. पण मात्र एखाद्या गोष्टीने जेव्हा घर करून जातं आपल्या घरामध्ये, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला आठवत राहते. असा हा सगळा प्रसंगाचा कालावधी असणार आहे. म्हणून या आठवड्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की माझं घर आणि माझं काम याच्या पुरता मर्यादित जर सुरुवात झाली तर मात्र पुढे अडचणी नाहीत. म्हणून तुळा राशीवाले उपासना करतील या आठवड्यामध्ये सुरुवातीला सूर्यदेवाची. वृश्चिक राशीवाल्यांसाठी या कालावधीमध्ये आपल्याला लाभाचे योग येणार आहेत, म्हणजे आहेतच. कारण हा आठवडा आपल्याला धडाकेबाज जाणार. सुरुवातीच्याच कालावधीमध्ये प्रमोशनचे योग येत आहेत, नोकरी प्राप्तीचे योग येत आहेत, नंतर आपल्याला बढती बदलीचे योग येत आहेत, शेअर मार्केटमध्ये भाव वाढणारे, आपल्या आर्थिक आपले मार्ग खुले होणार आहेत. असं सगळं या आठवड्यामध्ये जे जे काही होईल ना, ते तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाहीये. कारण गेल्या मागच्या काही 6 दिवसापासून ज्या ज्या काही घटना घडत चाललेल्या आहेत ना, त्याला हा कालावधी एकदम कलाटणी देऊन टाकणारा ठरणार आहे. आणि खास करून ती लाभाची जेव्हा कलाटणी असते ना हो, त्याची मजाच काही वेगळी असते. हो, आणि ते सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार. त्याच्यामुळे चिंताच करू नका. पण तुमच्या रस्त्यावरचे काही काटे कमी नाही आहेत आणि ते काटे असे उभे आहेत तुमच्या जवळ समोरच. बरं, तुमचा रस्ता एकदम सरळसोट असतो, कोणाच्याही देण्यात नाही घेण्यात नाही, तुम्ही तुमच्या मार्गाने चालत असतात. पण मात्र तुम्हाला अडवणारी मंडळी काही कमी नाहीत महाराज. आणि आता ती सगळी मंडळी तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतील. पण चिंता नाही, आपल्याकडे नांगी पण आहेच. जो कोणी रस्ता अडवेल त्याला नांगी मात्र मारता आली पाहिजे. हा सगळा आठवडा आपल्याला अनुभवायला मिळेल. प्रगतीच्या रस्त्यावरती जे जे कोणते प्यादे असतील त्या सगळ्यांना तिथून बाहेरच काढता आलं पाहिजे. कारण आता बादशाह फक्त तुम्हीच, तुमच्या क्षेत्रामध्ये दबदबा फक्त तुमचाच. खूप दिवसलं, खूप हिनवलं, खूप तुम्ही हसू झालं. आता नाही, आता मात्र सगळे वजीर आणि सगळी चालच आपली. आता आपण जाऊ तिकडे, आता यश मिळेल, इतकं अनुकूल सगळं बघायला मिळेल. फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये स्वतःवर मात्र काही अंगावर ओढून घेऊ नका आणि बैल मुझे मार एवढं मात्र टाळा. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायची या कालावधीमध्ये गणपती बाप्पाची. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाले बिचारे काम शोधतायत, पण कामाचा काय ठाव ठिकाण लागत नाहीये. बरं, जिकडे काम करतोय ना त्या कामाच्या ठिकाणी मात्र लोड होत चाललेला आहे. आता असह्य झालेलं आहे, सहनही होत नाही, सांगता येत नाही, इतकी परिस्थिती बिकट व्हायला लागलेली आहे. म्हणजे अगदी पिळून चाललेलं आहे काम. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मात्र झोळी इतकी रिकामी करून टाकलेली आहे, विचारूच नका.
अशा या सगळ्या परिस्थितीतून मार्ग आपलं मात्र काढायचं आहे. काम तर करणंच आहे आणि ओट एकच करणं आहे, दमछाक तर होणारच आहे, पण समाधान नाहीये. असं सगळं त्रांगडं म्हणतो ना आपण, पण मी जिकडे काम करतोय तिकडे मला आनंद नाही मिळते. काम चालू आहे पण समाधान नाहीये, काम आहे पण प्राप्ती नाहीये. म्हणजे जेवढी माझी योग्यता आहे तेवढी मला मिळत नाही त्याप्रमाणे. ही जी काही दुःखद गोष्ट आहे, जी काही टोचणी बोचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये अजूनच डोकं वर काढेल. काय करावं? कारण सध्या काय झालेलं आहे की एक तर राशीला गुरु बळ नाहीये, राशीला शनी बळ नाहीये. शनी 4था, गुरु 8वा. बरं, राशीचा मालकच तो गुरु आहे, तो भले उच्चता जाऊन बसलाय पण राशीला मात्र प्रतिकूल आहे ना. म्हणजे माझा परफॉर्मन्स किती उत्तम होता, आता एवढा परफॉर्मन्स देऊन सुद्धा मात्र माझी दखलच नाही कोणी घेतली. इतकी भावना या कालावधीमध्ये निर्माण होईल. जिथे मला 100 मिळायला हवे होते तिकडे मला 70च मिळालेत. म्हणजे ते आहेच अजून एक दुखणं. काय करावं ते काय करावं अशी स्थिती मात्र या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. पण त्यातल्या त्यात काय बरं आहे की अगदी ठार बहिरं असण्यापेक्षा काहीतरी तर ऐकायला येतंय ना, असं आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणून धनुराशीवाले उपासना करा बाबा. तुम्हाला दातात राहता ऐकत आहे तुम्हाला. जय हनुमान ज्ञान गुणसागर. मकर राशीवाले आता हवेत जातील. आहा, मकर राशीवाल्यांना थोपवणं मुश्किल होऊन जाईल. आता तर मकर राशीवाले असे सुसाट सुटतील की प्रत्येकावरती मातच करतील. आनंदाचे डोहाळे फुटतील आणि आनंदाच्या हिंडोळ्यावरती स्वर्गात जातील आणि नाचतील. असं काही आनंदाची लहर, समुद्राच्या लाटा कशा येतात तशा आनंदाच्या लाटा तुमच्या मनामध्ये उमटतील. आणि का नको उमटायला? समसप्तक योगामध्ये सध्या गुरुचं भ्रमण चालू आहे. सध्या राशीला शनी महाराज मुक्त झालेले आहेत, 7.5 संपलेली आहे. आणि अशा कालावधीमध्ये जर आनंदाचे फवारे नाही आले तर आश्चर्य. आणि यायला हवं हो, काय हरकत आहे? कितीतरी आपण त्रास घ्यायचा, किती वेळा केवळ ॲडजस्टमेंट करायची, किती वेळा आपण स्वतःला समजूत करून घ्यायची मनाची. एखादी गोष्ट घ्यायची होती, करायची होती, पण नव्हती आपल्याकडे परिस्थिती, नव्हती त्यावेळीची वेळ. आता तसं नाही आहे मात्र. आता सांगू तेव्हा, हवं तेव्हा जी गोष्ट करायची आहे मला ती करता येऊ शकते. आणि हेच जास्त महत्त्वाचं असतं. आनंद कशामध्ये असतो? याच्यामध्येच असतो. सुख कशामध्ये असतं? याच्यामध्येच असतं. जे माझ्या मनात आहे ते मला करता आलं, याचा आनंद जो असतो ना तो काही आगळा वेगळा असतो. मकर राशीवाले तुम्ही हा आठवडा अनुभवाल आणि माझी तुम्हाला आठवण नक्की येणार या 7 दिवसात की या आठवड्यामध्ये कुठेही मला नुकसान नाही झालं. या आठवड्यामध्ये कोणाशी माझे वाद नाही झाले. उलट या आठवड्यामध्ये मला गोड बातमी मिळाली. या आठवड्यामध्ये मला चांगले संकेत मिळालेत. या आठवड्यामध्ये जुने मित्र येऊन भेटलेत. या आठवड्यामध्ये मला गुरुजनांचा आशीर्वाद मिळाला. या आठवड्यामध्ये मला आईवडिलांचा सहवास मिळाला. आहा, किती बोलू मी, आता थकूनच गेलो एकदम. तुमचं कौतुक करता करता, तुमच्या राशीचं कौतुक करता करता मीच थकून गेलो. आता तुम्हाला माझीच नजर लागायला नको म्हणून मी थांबतो. पण तुम्ही मात्र उपासना चालू ठेवा आणि उपासना करत राहा फक्त महादेवाची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांसाठी सुरुवातीचा काळ धक्कादायक आहे, धोकेदायक आहे बरं का, सांगून ठेवतो तुम्हाला. या कालावधीमध्ये कोणती रिस्क मात्र घ्यायची नाही. डेअरिंग चालणार नाही. हिम्मत दाखवू नका. शेअरमध्ये पैसे लावू नका. कोणालाही पैसे उसनवार देऊ नका. कुठेही विना बघता सह्या करू नका. कोणालाही जामीन राहू नका. हे सगळं नकोय म्हणजे नकोच आहे. कराल तर फटकाच आहे मग, हे सांगून ठेवतो. आणि या कालावधीमध्ये नित्याची कामं करा ना. कुठे नको कोलांडल्या उड्या मारता येत. जाल तर गटांगड्या खाल, इतकी वाईट परिस्थिती निर्माण होईल, लक्षात घ्या. म्हणून या कालावधीमध्ये पहिले 2 ते 3-4 दिवस एकदम शांततेमध्ये काढा. नित्याची कामं ठेवा. ओके 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 करत चला. आणि मग येऊ द्या सगळ्यांचे जे काही स्टँड बाय आपण कामं ठेवलीत ना, मग ते सगळ्यांवरती काम करायला सुरुवात करा. बघा, तीच कामं तुमची सहज गत्या आणि सोप्या पद्धतीने होऊन जातील. कुठेही अडचणी अडथळे न येता इतकं उत्तम आणि अनुकूल होईल. मग कुंभ राशीवाले उपासना कोणाची करतील? सूर्याची. पुढे आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांसाठी हा कालावधी खरा तर एक दुजे के लिए बस.
आज मात्र पत्नीला वेळ द्यायचा, पतीला वेळ द्यायचा, सुख आनंद घ्यायचं, फिरायला जायचं, हिंडायला जायचं, काहीतरी गिफ्ट मागायचं, हॉटेलला जेवणला जायचं आणि एकमेकांबद्दलच्या गोष्टी शेअर करायच्या. चांगल्या शेअर करा. चला, 10 वर्षापूर्वी कशावरून वाद झाले हे नका सांगत जाऊ नवऱ्या बायकोंना. ही काही सांगायची गोष्ट नसते. चांगल्या गोष्टी सांगत चला. प्रेम त्याच्याने वाढतं. मागचे एखादं जुने मुर्दे उखडून प्रेम वाढत नसतं. जे चांगलं केलेलं आहे, जे प्रेम ओतलेलं आहे, त्याच्यावर आपण कल्पना केली पाहिजे. त्याच्यावर पत्नीशी बोललं पाहिजे, पत्नीशी बोललं पाहिजे. हो, पाणी टाकायचं काम करायचं संसारामध्ये, राखेत टाकायचं काम नाही चालवायचं. आणि मागचे वाईट प्रसंग पुन्हा काढून काही त्याला अर्थ नाहीये. जुने मुर्दे उघडून काही मिळणार नसतंय. मग आणि पती पत्नीमध्ये दोघांपैकी एकाला काहीतरी अपेक्षा असतेच ना. कदाचित आज पतीलाच वाटतंय की पत्नीशी चांगलं गोड बोलावं, तिला कुठेतरी फिरायला घेऊन जावं, पण पत्नीला हे सांगितलं आणि तीच बिचारीने काहीतरी हमला केला. झालं, तो बिचारा चेहरा उतरला ना, एवढसा झाला ना. मग त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही देण्याची भावना होती, काही करण्याची भावना होती, सगळी विझरली, शांत झाली. तुम्हाला जाऊ देता, माझ्या काही इच्छा राहिली नाही, गेले ना. मग मन ओळखून, प्रसंग अवधान साधून सौख्य प्राप्त करता आलं पाहिजे. कारण तेवढंच तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. मग पुढे काही अडचणीच आहेत. मग मग तुम्ही विचारूच नका. मग पुढे अडचणी तुमच्या व्यक्तिगतच असणार आहेत त्या. कारण तुमचंच मन अस्वास्थ्य होऊन जाईल, अतृप्त राहील, अस्वस्थ राहील, अपूर्ण राहील. कारण या आठवड्यामध्ये काहीतरी धोकेदायक घटना घडायच्या आहेत. उलट मी तुम्हाला सल्ला देईल, पाण्याच्या ठिकाणी जाणं टाळा. औषधं जपून वापरत चला. एक्सपायरी डेट चेक करत चला. आजकाल वातावरण खराब आहे, शुद्ध पाणी पीत चला. पाण्यासंबंधीची मात्र तुम्हाला या आठवड्यामध्ये काळजी घेणं आहे. हो, आणि म्हणून या आठवड्यामध्ये पती पत्नी संबंध आणि स्वतःची व्यक्तिगत काळजी या 2 गोष्टींपुरताच हा आठवडा अवतीभोवती फिरेल. आणि तुम्ही आमच्या अवतीभोवती फिरावं यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं चॅनल आहे जन वॉइस न्यूज चॅनल. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, व्हिडिओ शेअर करत चला आणि पूर्ण व्हिडिओ बघा, आपली प्रतिक्रिया करा आणि आमच्या व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी आम्हाला संपर्क करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.